काही दिवसांमध्येच निवडणुका येऊ लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीविषयी नेमकं युवकांना काय वाटतं, त्यांच्या मनात कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि भविष्यामध्ये ते कशा पद्धतीने मतदान करणार आहेत, कुठला पक्ष त्यांना आवडतो, या आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर आपण या युवकांशी या ठिकाणी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना निवडणुकीविषयी वाटतं तरी काय। मला सांगा, निवडणूक येऊ लागलेली आहे, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीविषयी आणि कसं तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? सोशल मीडियाचा आजकाल सर्वात जास्त वापर होत आहे। आजकालची युवा पिढी जी आहे ती मतदान करेल की नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण त्यांनी आपापल्या फेसबुकच्या ट्विटरच्या जे स्टेटस असतं त्याच्यावरती स्वतःच लिहिलेलं असतं की आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स। त्यामुळे आपल्याला हा प्रश्न पडतो की ते लोक नक्की वोट करतील की नाही। सोशल मीडियाद्वारे काही गोष्टी बाहेर प्रमोट केल्या जातात, पण अशा काही गोष्टी असतात ज्या लोकांपर्यंत पोचत नाहीत। पॉलिटिक्स लोक जे असतात, म्हणजे जे राजकारणातले लोक असतात, ते काय करतात की लग्न समारंभ, वाढदिवस, खास करून वाढदिवस ह्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीवर, म्हणजे जे काही सोशल मीडिया आहेत त्या साईडवर केले जातात। पण सरकार जी काही योजना राबवते, ज्या लोकोपयोगी काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत, तर त्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तर खूप बरं होईल। कुठला अजेंडा सर्वसामान्यांसाठी असला पाहिजे आणि तुमची नेमकी त्याविषयी काय भूमिका आहे? जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा आपण एखाद्या माणसावर विश्वास ठेवून मतदान करतो। आज सकाळी जे हे झालं आपल्या संसदेमध्ये की लोकांनी चाकू वगैरे काढलेत, तर असं व्हायला नको हवं होतं। तर आम्ही युवकांनी जर सगळे म्हणतात की युवकांनी मतदान करावं, जर त्यांना हे समोर दिसत असेल तर ते कोणत्या बेसिसवर मतदान करतील किंवा कोणावर विश्वास ठेवून मतदान करतील? मतदान तर प्रत्येक युवकाने केलंच पाहिजे, कारण तो हक्क जर बजावला नाही तर आपण इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो। त्यामुळे मतदान हे करावंच, पण आपण असं ॲक्सेप्ट करू शकत नाही की एखाद्या राजकीय पक्षाच्या हातात सत्ता दिली तर पुढच्या 5 वर्षामध्ये तो बदल आपल्याला सडनली तो बदल घडून येणार नाही। त्याला एक प्रोसेस असते, वेळ तर थोडाफार लागणारच। त्यामुळे आपण काय अपेक्षा ठेवून वोटिंग करतो, माझ्या मते तरी की मी ह्या व्यक्तीला वोट केलं, त्याचा फायदा मला लगेच झाला आहे, पण आपण हा विचार नाही करत की मी आत्ता वोट करतोय, त्याचा यूज माझ्या पुढच्या पिढीसाठी होणार आहे। त्यामुळे ही प्रोग्रेस हळूहळू होतच राहणार। निवडणुका येत आहेत, आत्ता जवळ येत आहेत, त्यामुळे प्रत्येक युवकाने मतदान करावं, कारण तो हक्क जर बजावला नाही तर आपल्या भारताचंच भविष्य धोक्यात आहे असं मला तरी वाटतं। मी तर अशा पक्षाला मत देईल की जे फक्त स्वतःच्या गोष्टींचा गाजावाजा न करता जे युवा पिढी आहेत त्यांच्या भविष्यासाठी जे काही प्रयत्न करतील त्यांना मी मत देईन। आपण पाहतो की खरं तर अलीकडं पायंडा पडत चाललेला आहे की कुठल्याही देशाच्या भवितव्याविषयी कुठलाही पॉलिटिक्स पुढाकार घेताना दिसत नाही आहे। फक्त भुलतापा देण्याचं काम सर्वत्र दिसून येते। मात्र या तरुणांचं म्हणणं आहे की असा एखादा नेता आम्हाला पाहिजे की जो नेता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवेल आणि आम्ही त्यालाच मतदान करेल। तुम्ही अलीकडे पाहताय की मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढलेला आहे, कसं पाहताय भ्रष्टाचाराकडे आणि कशा पद्धतीनं या भ्रष्टाचारांना उत्तर द्यायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? माझं असं मत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर गेलो तर तिकडे घूस घेणं हे चालूच असतं। तर माझ्या मताप्रमाणे तरी सरकारने याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि ते जे आहे घूस घेणं ते कमी करावं। ज्याप्रमाणे आपण बघतो की पूर्वी जे राजकारण व्हायचं, पूर्वीचे जे नेते म्हणजे राजकारण करायचे ते 20% राजकारण आणि 80% समाजकारण या हिशोबाने त्यांचं जे राजकारण होतं ते चालायचं, कारण समाजकारण हे सर्वात महत्त्वाचं आहे। आणि जर आपण आत्ताची जर स्थिती बघितली तर त्या स्थितीमध्ये 80% राजकारण आणि 20% समाजकारण या पद्धतीने आत्ताची म्हणजे जी काही निवडणुकीची प्रक्रिया किंवा जे काही नेत्यांची जे वागण्याची पद्धत आहे ती चाललेली आहे। पण जर आपण स्वतःहून जर भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तरुणांनी जर म्हणजे एखाद्या डिग्री म्हणजे किंवा ॲडमिशनसाठी म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रोसेससाठी म्हणा, जर आपणच स्वतःहून जाऊन म्हणजे डोनेशन्स किंवा बाकी भ्रष्टाचार म्हणजे एक्स्ट्रा पैसे वगैरे देण्याचं जर आपण टाळलं तर नक्कीच भ्रष्टाचारावर आळा बसू शकतो आणि यासाठी म्हणजे ठोस असे कायदे व्हावे असंही वाटतं आम्हाला। ठोस असे कायदे व्हावेत असे यांना वाटतं आणि सर्वसामान्यांनी सुद्धा यासाठी आवाज उठवणं असंही यांना वाटतं। मला तुम्ही सांगा की सध्या शेतीचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत, शेतीचे खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी सरकारने निवडणुकीच्या माध्यमातून कुठली भूमिका घेतली पाहिजे, काय तुमचं मत आहे? तर माझ्या मते जी कोणता पक्ष निवडून येईल त्यांनी
पहिली गोष्ट शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण का आपला जास्त करून मागासवर्गीय भाग जो शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी माझ्या मते तर जी कोणतीही सरकार निवडून येईल त्यांनी शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त विचार करावा. मला सांगा, रस्त्याच्या खूप मोठ्या अडचणी महाराष्ट्रामध्ये आहेत, तुम्ही याकडे कसं पाहता आणि काय तुमची नेमकी भूमिका आहे? सरकारकडनं तुमची काय अपेक्षा आहे? सरकारकडून अपेक्षा तर भरपूर असतात आणि मोस्टली आपल्या मुंबईमधल्या पब्लिकला रस्त्यांमुळे फारच जास्त त्रास होतो. जिथे तिथे बघावं तिथे ट्रॅफिक असतो. हे त्यांना माहिती असूनही जो पक्ष आता चालू आहे, जो पुढे निवडून येईल, त्यांनी म्हणजे मोस्टली त्याच्यावर लक्ष द्यावं. कारण खूप ट्रॅफिक वगैरे, जर कोणी कॉलेजला सुद्धा निघतं किंवा इवन त्यांचा पेपर असतो, त्यांना 1-1 घंटा अर्धा घंटा उशिरा पोचतात ते. आणि ज्यांना म्हणजे लांबचा प्रवास करायचा असतो, 2 तासाचा रस्ता असतो, तिथे त्या खड्ड्यांमुळे आणि रस्ता खराब असल्यामुळे 3 तास लागतात. सो त्यांच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त विचार करावा. इलेक्शन आल्यावर रस्ते तयार होतात, पण ते रस्ते जास्त दिवस टिकत नाहीत. जेवढा 1-1.5 वर्षात त्या रस्त्यांचे परत हे होतं, इलेक्शन आल्यावर परत तयार होतात, परत त्यांची वाट लागते. जर करायचंच आहे, इलेक्शन येते म्हणून करताय ना, तर करायचं तर व्यवस्थित करावं असं माझं मत आहे. आपण पाहिलं की निवडणुका असेल, राजकारण असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं होणारं, ग्रामीण भागातले प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि आगामी काळात लवकरच होणाऱ्या निवडणुका असतील, या प्रत्येक प्रश्नावर, या सगळ्या विषयावर तरुणांचं मत आपण जाणून घेतलं आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, या लोकांकडनं, या सगळ्या निवडणुकीकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, सगळ्या राजकीय लोकांकडनं काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेतलेलं आहे. आणि भविष्यामध्ये या तरुणांनी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील का, हेच आपल्याला पाहायचं आहे. कॅमेरामन योगेशसह संदीप काळे, साम TV, मुंबई.